नमस्कार, मी भूमिता मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल जिथव्यामध्ये। पितृपक्षामध्ये दान करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि ते खूप शुभ पण मानले जाते। पितृपक्षामध्ये दान केल्यामुळे आपल्याला आपल्यावरील पितृदोष नाहीसा होऊ शकतो, आपली खुंटलेली प्रगती वाढू शकते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येऊ शकते। पण पितृपक्षामध्ये दान करण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच काय दान करावे आणि काय करू नये याला सुद्धा खूप महत्त्व आहे। जर आपल्याकडून चुकीच्या गोष्टी दान करण्यात आल्या तर त्याचे आपल्याला परिणाम वाईट भोगावे लागू शकतात, आपल्यावर पितृदोष लागू शकतो आणि त्याचप्रमाणे आपले पितृ आपल्यावर नाराज होऊ शकतात। पण याच्या उलट जर आपण काही गोष्टी सांभाळून जर दान केले तर आपल्या पितरांचे आपल्याला चांगले आशीर्वाद मिळू शकतात आणि त्याचप्रमाणे आपली भरभराट होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया की कुठल्या गोष्टी पितृपक्षामध्ये दान करू नये ज्यामुळे आपल्याला पितृदोष टाळता येऊ शकतो आणि पितरांची नाराजी सुद्धा टाळता येऊ शकते। सगळ्यात आधी पितृपक्षामध्ये पहिली जी गोष्ट आहे जी दान करायची नाही ती आहे तेल। पितृपक्षामध्ये तेल दान करणे हे वर्ज्य मानले गेलेले आहे। त्याशिवाय पितृपक्षामध्ये तेल दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर नाराज होऊ शकतात, त्या बरोबरच आपल्यावर पितृदोषाचा आरोप सुद्धा येऊ शकतो। त्यासाठीच पितृपक्षामध्ये तेल दान करू नये। त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती आहे उष्टे अन्न। पितृपक्षामध्ये अन्नदानाला अतिशय शुभ मानले गेले आहे आणि याला फारच महत्त्व सुद्धा दिले गेलेले आहे। पण पितृपक्ष सुरू असताना चांगले आणि शुद्ध अन्नच दान केले पाहिजे असे म्हटले जाते। त्यामुळे पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळून आपली भरभराट होत असते। नंतर तिसरी गोष्ट आहे काळे वस्त्र पितृपक्षामध्ये दान करू नये। वस्त्र दान करण्याला सुद्धा अतिशय पितृपक्षामध्ये महत्त्व आहे। एरवी तर कुठल्याही सणाला आपण म्हणजे वस्त्रदान करू शकतो, पण काळ्या रंगाचे जे वस्त्र आहेत ते अजिबात दान करू नये। पितृपक्ष सुरू असताना फक्त आणि फक्त पांढऱ्या किंवा सफेद रंगाचेच वस्त्र दान करण्यात यावे, त्यामुळे आपले पितर आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात। त्यानंतर चौथी गोष्ट आहे जुने किंवा वापरलेले कपडे किंवा वस्तू। तर कपडे किंवा वस्तू दान करणे ह्याला फार महत्त्व असले तरी सुद्धा आपण वापरलेल्या गोष्टी किंवा आपण वापरलेले कपडे, चपला, बूट इत्यादी गोष्टी पितृपक्षामध्ये दान अजिबातच करू नये। त्याऐवजी नवीन घेतलेले कपडे किंवा नवीन घेतलेल्या कुठल्याही वस्तू तुम्ही दान करू शकता। पितृपक्षामध्ये दान केलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला शुभ फळ देऊ शकतात किंवा आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात। त्याचप्रमाणे या काळामध्ये केले गेलेले दान आपल्याला म्हणजे पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळत असते। आणि पाचवी जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे लोखंडी भांडे। पितृपक्षामध्ये अनेक जण जे आहेत ते भांडी दान करत असतात, पण भांडी दान करताना ते भांडे लोखंडाचे नसावे, तर त्याऐवजी तुम्ही स्टीलचे भांडे जे असेल किंवा पितळेचे किंवा तांब्याचे भांडे तुम्ही दान करू शकता, पण लोखंडी भांडे अजिबात दान करू नये। यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतात, आपले पूर्वज आपल्यावर नाराज होऊ शकतात। गोष्टी ज्या पितृपक्षामध्ये दान करू नये असे म्हटले जाते, हे जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला पितृपक्षामध्ये आशीर्वाद भरभरून मिळू शकतात आणि त्यामुळे तुमची भरभराट सुद्धा होऊ शकते। पितृपक्ष चालू असताना बऱ्याच प्रकारचे दान केले जाते, पण ह्या ज्या 5 गोष्टी आहेत या दान करायच्या जर टाळल्या तर आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन आपली भरभराट होऊ शकते, आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदू शकते।